गोविंद पानसरे हत्या प्रकरण 3 आरोपींना जामीन मंजूर। सर्किट बेंचमध्ये सुनावणी। अटकेतील सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर। कोल्हापूर। ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेले डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे या तिघांना मंगळवारी दिनांक 14 अटी व शर्तीसह जामीन मंजूर झाला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली। या गुन्ह्यातील अन्य 7 संशयित आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर झाला असून 2 संशयित अद्याप फरार आहेत। गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 9:15च्या सुमारास त्यांच्या घराजवळच हल्लेखोरांनी गोळीबार केला होता। या घटनेत गंभीर जखमी झालेले पानसरे यांचा उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईत मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी बचावल्या। या प्रकरणी 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील 10 जणांना अटक झाली। यापैकी 7 जणांना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे। उर्वरित तिघांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। 9 वर्षापासून संशयित आरोपी कारागृहात। केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अटक केलेले संशयित आरोपी गेल्या 9 वर्षापासून कारागृहात आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती डिगे यांनी वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन मंजूर केला। आजवर 10 आरोपींना कोर्टाकडून जामीन मंजूर। या गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर पटवर्धन, सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना 2 वर्षापूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। 2 वीरेंद्र तावडे यांनाही जामीन मंजूर झाला होता, मात्र फिर्यादीच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतल्याने पुन्हा तावडे यांना शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। आता तावडे याच्यासह काळे आणि कळसकर यांचा जामीन मंजूर झाला। 3 या गुन्ह्यात अटक झालेले सर्वच 10 आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत। सारंग अकोळकर आणि विनय पवार हे दोघे अद्याप फरार आहेत। आरोपींना जामीन मिळू नये यासाठी ॲडव्होकेट अमित सिंग यांनी भक्कम मुद्दे न्यायालयात मांडले होते। आवश्यक पुरावे उपलब्ध असूनही आरोपींना जामीन मंजूर होणे हे पानसरे कुटुंबियासाठी फारच दुःखद आणि चिंताजनक आहे। या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आम्ही वकिलाशी चर्चा करीत आहोत। मेघा पानसरेंना न्याय मिळण्याची शक्यता वाटते काय? या बातमीवरून काय दिसते? तपास यंत्रणांनी पुरेसे पुरावे उपलब्ध केलेले आहेत की नाहीत? त्यांच्यावरती कुणाचा दबाव आहे काय? राज्यकर्त्यांचा दबाव असण्याची शक्यता कितपत आहे? खरं म्हणजे ती 100% आहे आणि त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता अजिबात नाही।